जेवढी जास्तीत जास्त चैतन्य, इथली एनर्जी, दत्त महाराजांची, स्वामींची आणि सर्व दैवतांची जेवढी एनर्जी, ऊर्जा तुम्हाला घेऊन जाता येईल ते घेऊन जा. कारण ते जोडीवाले आहेत, ते जोडीतलं देण्यासाठीच बसलेले. माहिती ना, दत्त महाराजांचा एक गुण होता की दत्त महाराज जोडी भिक्षा मागायचे ना, तर भिक्षा मागताना जरी ते भिक्षा मागत होते तरी त्यांचा एक नियम होता नेहमी की भिक्षा मागून आल्याच्या नंतर ते भिक्षेमधलं सगळ्यांना वाटायचे. की अगदी सगळे जीव म्हणजे जे सूक्ष्म किड्या मुंग्या, त्यांचे 4 श्वान, गोमाता, सर्वांचं पोट भरल्याच्या नंतर दत्त महाराज जेवायचे. मग ते जोडीमध्ये कितीही असू दे, ते सर्वांचं खाऊन झाल्याशिवाय ते जेवायचे नाही. दत्त महाराजांनी 24 गुरु केले, त्यापैकी 3 गुरूंची आपण माहिती घेतलेली आहे. तर 3 गुरूंबरोबरच दत्त महाराजांनी पाण्यालाही गुरु केलेलं आहे. जल जे आपण पाणी पितो ना, त्यालाही त्यांनी गुरु केलेलं आहे. तर त्यांना दत्त महाराजांनी पाण्याला गुरु यासाठी केलं की पाण्यामध्ये स्नेह व्हावं. स्नेहभाव कसा, तर पाणी जे आहे तर ते त्याच्या पाण्याशिवाय प्रत्येक जीवाचं जगणं अशक्य आहे. आपण बघा ना, 2 तास आपण जलप्राशन नाही केलं, पाणी नाही पिलं तर आपण राहू शकतो का? नाही राहू शकत ना. पाणी हे आपल्या आयुष्याचं अमृत आहे, प्रत्येकाचं अमृत आहे. झाडांना सुद्धा पाणी नाही घातलं तर ते सुकून जातात ना. तर स्नेहभाव आहे, पाण्यामध्ये स्नेहभाव आहे. पाणी जे आहे ना, तर ते सगळ्यांची तहान सारखी भागवतो. पाणी असं कधीच नाही म्हणत की हा मनुष्य वाईट आहे किंवा हा मनुष्य वाईट कृत्य करतो, याच्या मनामध्ये द्वेष आहे, याच्या अवतीभोवती नकारात्मक शक्ती आहे, त्याच्यामुळे मी याची तहान भागवणार नाही, असं पाणी कधी म्हणत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय स्नेहभाव आहे. मग दत्त महाराज म्हणतात की प्रत्येक मनुष्याच्या अंगामध्ये स्नेहभाव पाहिजे. म्हणजे जो जसा आहे तसा त्याला गुण आणि दोषासह त्याचा स्वीकार करता आला पाहिजे. या भूतलावर परिपक्व कोणी नाहीये, प्रत्येकामध्ये प्लस आणि मायनस दोन्ही पॉइंट आहे, कोणीही श्रेष्ठ नाहीये. तर जो जसा आहे तसा त्याचा स्वीकार करायचा. आपण त्याच्यातले जे प्लस पॉइंट आहे ते आपण घ्यायचा प्रयत्न करायचा आणि जे मायनस पॉइंट आहे ते आपण त्याचे काढून टाकायचे. सर्वांना माहिती आहे की बाबा जल हे स्वर्गातून आलेलं आहे, त्यामुळे कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही हातात पाणी घेतल्याशिवाय आपण करत नाही. पाण्यामध्ये जीव असतो, सगळ्यांना माहिती आहे पाण्यामध्ये जीव असतो. पाणी हे जिवंत असतं, ते निर्मळ असतं, निर्गुण असतं, निराकार असतं. आणि पाणी इतकं ते स्वच्छ मन असतं ना पाण्याचं की म्हणजे आता सर्वजण म्हणतात पाण्याला मन आहे का, पण ते पाणी एवढं स्वच्छ असतं की त्या पाण्याचं तुम्ही बघा ना, एका ग्लासमध्ये पाणी घ्या, एखादा लाल रंग टाका, ते त्या रंगाचं होऊन जाईल. तुम्ही पिवळा रंग टाका, ते त्या रंगाचं होऊन जाईल. म्हणजे ते काय करतं की जो रंग त्याच्यामध्ये मिसळेल त्या रंगाचा होऊन जाईल. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याने जिथे आपण जाऊ, ज्या रंगामध्ये आपण मिसळून गेलं पाहिजे. जिथे जाऊ तिथे आपण ऍडजस्ट झालं पाहिजे. नाही तर मग बरेच जण काय करतात की समजा एखाद्या ठिकाणी कोणाकडे पाहुणे म्हणून गेले तर मग ते काय म्हणतात की मला माझ्या पद्धतीनेच पाहिजे, आमच्या घरी अमुक जेवायला असतं, इथे तसं नाहीये, आमच्या घरी अमुक असतं झोपायला, इथे तसं नाहीये. असं नाही ना करायला पाहिजे. प्रत्येकाने आहे तिथे मिक्स झालं पाहिजे. मिक्स होऊन त्यांच्या सवयी काय आहे त्यांच्या सवयींशी एकरूप होऊन गेलं पाहिजे आपण. म्हणजे तिथे आपण मिक्स होऊन गेलं पाहिजे आपण. हे दत्त महाराज सांगतात. दत्त महाराजांना पाण्याचा हा गुण खूप जास्त आवडला, म्हणून त्यांनी पाण्याला गुरु केलं की मीही पाण्यासारखं झालो पाहिजे, स्नेहभाव माझ्या मनामध्ये राहिला पाहिजे. म्हणजे जेवढे भक्त आहेत तर त्या सगळ्यांशी मी सुद्धा स्नेहभावाने राहिलो पाहिजे. आता एक छोटीशी माहिती मी तुम्हाला देते. ही माहिती कोणाला असेलही कोणाला नसेलही मला माहिती नाहीये, परंतु ज्यांना माहिती असेल
तर त्यांच्या कदाचित माहितीमध्ये थोडीशी अजून भर पडेल, आणि ज्यांना माहिती नाही आहे तर त्यांना ती थोडीशी माहिती होईल त्यातली. आपण मंदिरामध्ये जातो, सगळेच जण जातो मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेलो ना आपण की प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कासव असतो ना कासव. कुणाला माहिती आहे का कासव का असतो मंदिराच्या बाहेर? नाही माहिती. ठीक आहे. कासव जो आहे तर कासवाला की नाही भगवान विष्णूंकडनं वरदान मिळालेलं असं पुरातनामध्ये लिहून ठेवलेलं आहे, पुराणांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. असं काही जण असं म्हणतात की कासव जे आहे तर ते प्रत्यक्ष विष्णूंचा अवतार आहे. तर काही पुराणांमध्ये असं लिहिलेलं आहे की कासवामध्ये जे काही गुण आहेत त्याच्या गुणांमुळे विष्णूंनी त्यांना वरदान दिलेलं आहे, आणि त्यांना वरदान दिल्यानंतर त्यांची कुंडलिनी कासवाची जागृत झालेली आहे. आणि मग त्यांनी कासवाला आशीर्वाद दिलेला आहे की प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कासव हा असेल. आपण कासव बघितलेला आहे, तर मंदिरामध्ये कासव कसा असतो की त्याचे चारी पाय मान त्यांनी आत घेतलेले असते. काही ठिकाणी मंदिरांमध्ये मान वरती असते, तर काही मंदिरांमध्ये कासवाची मान ही खाली असते. तर कासवाची मान ही खाली यासाठी असते की कासव नेहमी की नाही भगवंताच्या चरणाकडे बघत असतो, म्हणून त्याची मान कायम खाली असते. त्याचं नजर जी असते ना ती भगवंताच्या चरणाकडे असते. आणि त्याची काही मंदिरांमध्ये कासवाची मान वरती असते. तर ती का असते? तर ज्या मंदिरांमध्ये असं म्हणायचे पूर्वीचे लोक की ज्या मंदिरांमध्ये कासवाची मान वरती असते ना त्या मंदिरांमध्ये की नाही कुंडलिनी जागरूक होते. मग पूर्वीचे लोक काय करायचे, त्या मंदिरांमध्ये साधना करायचे त्यांची कुंडलिनी जागरूक होण्यासाठी. तर असं सांगितलं जातं. त्याचप्रमाणे कासवातला यासाठी कासवाकडनं शिकण्यासाठी काही गोष्टी अशा आहेत की कासव मंदिरामध्ये असताना मी म्हटलं की त्याचे चारी पाय आत असतात, म्हणजे त्याचे जे 6 गुण आहेत मनुष्याच्या अंगामध्ये ते 6 जे विकार आहे ते तो आत घेतो. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याने देवाचं दर्शन घेताना त्याचे जे षडविकार आहे ना ते आत घेतले पाहिजे, आणि मग त्या भगवंताला त्यांनी दर्शन घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे भगवंताचं दर्शन घेताना त्याची नजर ही भगवंताच्या चरणाकडे पाहिजे, आजूबाजूच्या व्यवस्थेकडे नाही ना. नाही तर मग बरेच जण मंदिरामध्ये गेले की पहिले देवाच्या लांबना पाया, फोटो, आजूबाजूला बघणं. मग महिला जर असतील तर कोणी कुठल्या कलरची साडी घातलेली आहे किंवा तो नट्टा पट्टा कोणी कोणी काही काही मेकअप करून ते पहिले मंदिरामध्ये जाणार, फोटो काढणार. त्याला अर्थ नाही. तुम्ही मंदिरामध्ये का जाताय? तिथली ऊर्जा घेण्यासाठी, तिथलं चैतन्य घेण्यासाठी, तिथलं दर्शन प्राप्त करून घेण्यासाठी. त्याचप्रमाणे कासवीन जी आहे तर सर्वांना माहिती असेल की कासवीन कधीच पिल्लांना दूध पाजत नाही. ती लांबनं तिच्या नजरेतनं तिच्या पिल्लांकडे बघते आणि तिच्या पिल्लांचं पोट भरतं, त्यातनं ते वाढतं. कासवीन कधी तिच्या पिल्लांना दूध पाजत नाही. त्याचप्रमाणे कासवाकडनं भगवंत सांगतो की ते शिकायचं की प्रत्येकाने त्या भगवंताकडे बघायचं, भगवंत आपल्याकडे बघणार आणि तो आपल्या भक्तीची भूक पूर्ण करणार. हे आपण कासवाकडनं शिकलं पाहिजे. कासवाचं रक्त हे थंड असतं, त्याच्यामध्ये षटविकार नसतात, मी मगाशी सांगितले. त्याच्यामध्ये आपण मोह माया हे सगळं तो सोडून आलेला असतो. त्याचप्रमाणे अजून एक गुण कासवामध्ये आहे की कासवावर जर संकट आले, कोणी आपण स्पर्श केला कासवाला, तर कासव काय करतो की पटकन त्याचे जे अंग आहे ते सगळं त्या याच्यामध्ये घेतो ना, मान आत घेतो, त्याचे पाय घेतो, शेपूट आतमध्ये घेतो, म्हणजे तो पूर्ण अलिप्त होऊन जातो जगापासून. त्याचप्रमाणे विष्णू म्हणतात की जर भक्तांवर संकट आले तर त्यांनी पण असं शांत राहायला पाहिजे, आपल्यातले ते दोष काढले नाही पाहिजे ना. म्हणजे आपले तोंड बंद ठेवलं पाहिजे, आपले हात तर चालवले नाही पाहिजे. कासव काय करतं की संकट निघून जाऊ देतं, बराच काळ तो तसंच त्याच अवस्थेमध्ये राहतं, आणि मग तो पहिल्यांदा हळूच त्याची मान बाहेर काढून आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतो, आणि बाहेरचं वातावरण शांत आहे जेव्हा त्याला कळतं तो परत त्याचे सर्व अंग बाहेर काढतो आणि त्याच्या प्रवासाला लागतो. तसंच भगवंत म्हणतो की प्रत्येक मनुष्याने याच गोष्टी केल्या पाहिजे. नाही तर मग आपल्याला आपण जे म्हटलं ना षडविकार, त्याच्यामध्ये
मग आपल्याला राग आला, मग आपण बोलणार, समोरचा एक दोन शब्द बोलणार, मग ते भांडणं जर टोकाला गेले तर मग ते परत त्याच्यामध्ये अनेक कृत्य, मारामारी होणं या गोष्टीला अर्थ नाही ना. मग जर आपल्यावर संकट आलं, आपण संकटामध्ये अडकलो, तर त्यावेळेस मनुष्याने काय केलं पाहिजे, तर शांत राहिलं पाहिजे. जेवढं जास्तीत जास्त कासवासारखं शांत राहतंय तेवढं शांत राहिलं पाहिजे. ती परिस्थिती थोडीशी निघून गेली पाहिजे, परिस्थिती थोडीशी शांत झाली पाहिजे आणि मग त्याने त्याच्या मार्गस्थ लागलं पाहिजे. तरच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होऊ शकते आणि तरच आपल्याला त्या भगवंताचीही प्राप्ती होऊ शकते, त्या भगवंताचे चैतन्य आपल्याला मिळू शकतं. नाही तर मग काहीच अर्थ नाही ना या मनुष्य जन्माला आपल्याला येऊन खायचं प्यायचं जायचं, काहीच अर्थ नाहीये ना. ज्या गोष्टीसाठी आपला जन्म झालेला आहे तर त्या गोष्टी सत्कर्मी लावल्याच पाहिजे. आता आपण एक 5 मिनिटांमध्ये मेडिटेशन सुरू करूया. चोहीकडे चंदनाचा सुगंध दरवळतोय. हळूहळू श्वास घ्यायचा आहे, हळूहळू श्वास बाहेर सोडायचा आहे. श्वास घेताना आणि सोडताना आपल्या कंठातनं एक विशिष्ट आवाज झाला पाहिजे. जसा घोरतो आपण त्यावेळेस जो आवाज होतो तसा एक नॉर्मली आवाज झाला पाहिजे. उंच श्वास घ्यायचा आहे, हळूहळू श्वास सोडायचा आहे. श्वास घ्या, सोडा, परत एकदा मनापासून आणि खरं खरं मला सांगा, कोणाकोणाला विष्णूंचं दर्शन झालं? हात वरती करा. विष्णू सोडून कोणाला दुसऱ्या देवाचं दर्शन झालंय? स्वामींचं. ओम दिसत होता, म्हणजे विष्णूंच्या रूपामध्ये स्वामी दिसत होते. नरसिंहदेव दिसले. वा. अजून कोणाला दुसऱ्या दैवताचं दर्शन झालेलं? स्वामींचं. कुठल्या रूपात होते? म्हणजे पण मला साईबाबाच दिसले होते त्यावेळेस, मला साईबाबाच दिसले. पण असं बघितलं भीषण शांत नाही, एकदम भीषण शांत. आणि मी तिथं गेले, तुम्ही ते श्री विष्णू गोविंद हरे मुरारी त्याच्या पुढचं गाणं मी त्यांच्यासमोर कोण कहते हैं भगवान सोते नाही, यशोदा मैया जैसे कोई सुलाती. हे त्याच्या पुढचं गाणं मी तिथं म्हणत होते. आणि तिथं म्हटल्यानंतर काहीच नाही बोललं, तर त्यांनी डोळे उघडले, माझ्याकडे बघितलं आणि परत डोळे मिटून घेतले. मग मी परत ते त्यांचं सेवा करत होते. तिथनं मग असंच नाही का बराच वेळ हे असं चालू होतं. आणि नंतर तुम्ही म्हणले की डोळे उघडू शकता, पण नाही, मला यायचंच नव्हतं बाहेर, की नाही मला बघायचंय. कारण आयुष्यात मला असं माहित नाही परत दर्शन होईल नाही होईल या गोष्टीची कधी कल्पना नाही. पण जे काही दर्शन झालं ते स्वामी कृपेने छान झालं. की माझ्या गळ्यामध्ये कोणीतरी हार टाकला, माहित नाही कसं आला, कुठे मला काही माझ्या गळ्यात. आणि त्यांच्या गळ्यात पण हार दिसत होता आणि माझा आणि त्यांना खाली बसलेले आणि त्यांच्या गळ्यातला हार माझ्या गळ्यात सेम तशाच फुलांचं होतं. म्हणजे कुठून आला माहीत नाही, पण मी ती सेवा करत होते म्हणून तो मला मग
भेटलाय असं वाटतं. तुझी सेवा भेटली ना, कारण की दत्त प्रबोध पहिल्या दिवसापासून ऐकलं. दिसला आणि खूप अंधारातनं चाललेली तेवढं दिसलं फक्त बस. आणि इकडनं प्रकाश तिकडनं प्रकाश पुढे दिसत होता. त्यांनी नागाच्या रूपाने दर्शन दिलं. असं गोल 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 आपण फिरतो ना याच्यामध्ये अजून कोणाला आपला अनुभव शेअर करायचा? तुला कुठलं दर्शन झालं? कोणाला दर्शन झालं नाही तर त्यांनी असं म्हणू नका बरं का की मला दर्शन नाही झालं, का नसेल झालं. येत असेल कोणाच्या मनामध्ये शंका की मला का दर्शन नाही होते. सगळेजण म्हणतात आम्हाला दिसले, आम्हाला दिसले.